सर्व BATYच्या 5व्या सेमिस्टरमधील SCC थर्डच्या विद्यार्थ्यांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासाला आपल्याला वित्तीय समावेशन, त्याच्या समावेशांची का गरज पडल्याची काही कारणे आणि त्याचं महत्त्व या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. सद्यस्थिती सुद्धा यामध्ये आपल्याला पाहायची आहे. यापूर्वीच्या तासाला आपण वित्तीय समावेशन कशाला म्हणायचं त्याची व्याख्या आणि सद्यस्थितीचा आढावा आपण थोडक्यात घेतला होता. तर वित्तीय समावेशन कशाला म्हटलं, की जे दुर्बल घटक आहेत किंवा ज्यांचं उत्पन्न कमी आहेत, बरोबर आहे. सीमांत गटातील किंवा दारिद्र्य रेषेखालील आणि ज्यांचं उत्पन्न कमी आहे अशा लोकांचं बँकेत जर खातं नसेल, तर त्यांना बँकिंग सेवेमध्ये समाविष्ट करून घेणे हा मुख्य उद्देश किंवा अशा प्रकारचा वित्तीय समावेशांचा अर्थ असलेला आपल्याला दिसून येतो, की दुर्बल घटकातील लोकांना बँकिंग क्षेत्रामध्ये समाविष्ट करून घेणे आणि त्यांना बँकिंग क्षेत्राचे लाभ उपलब्ध करून देणे अशा प्रकारचा दुहेरी हेतू ठेवून या ठिकाणी वित्तीय समावेशन भारतामध्ये आपण पाहतो, की जनधन योजनेच्या माध्यमातून माननीय पंतप्रधान मोदीजींनी आपण पाहतो, की 2014 मध्ये अशा प्रकारची जनधन योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून आपण पाहतो, की मोठ्या प्रमाणात आपण पाहतो रेकॉर्ड ब्रेक अशी वित्तीय समावेशांची एक चळवळ या ठिकाणी उभी केलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये आपल्याकडे एक आकडा आहे, की जेव्हा 2014 मध्ये ही योजना आणली, तेव्हा एका आठवड्यात 1,80,96,130 खाते उघडून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे. तर अशा प्रकारे ही एक चळवळ आपण पाहतो, की एक क्रांतिकारी चळवळ अशा प्रकारे म्हणजे वित्तीय क्षेत्रातील ही एक क्रांतिकारी चळवळ असंही त्याला म्हणता येईल आणि त्याचा परिणाम आज आपण पाहतो, की त्यांनी तशा प्रकारची रणनीती किंवा धोरण पॉझिटिव्ह आखला आणि प्रत्येक बँकांच्या शाखांचा विस्तार ग्रामीण भागामध्ये करणे, त्याचबरोबर सेवा केंद्रची निर्मिती करून बँकिंग सेवा पुरविणाऱ्या तशा प्रकारची केंद्राची स्थापना करणे आणि या माध्यमातून आपण पाहतो, की आज भारतामध्ये जनधन योजनेच्या माध्यमातून 41,13,00,000 बरोबर आहे. 41,13,00,000 खातेदार या जनधन योजनेच्या माध्यमातून बँकिंग सेवा क्षेत्रामध्ये समाविष्ट झालेले आपल्याला दिसून येतात आणि यांचं डिपॉझिट आपल्याला या ठिकाणी दिसून येतं 1,30,00,000 1,30,45,893 कोटी असे एवढं मोठं आपण पाहतो, की यामध्ये डिपॉझिट म्हणजे ठेवी त्यांनी ठेवलेल्या आहेत. ब्रांचेसचा बँकांच्या ब्रांचेसचा विस्तार तर केलाच आहे. साधारणपणे 3-4 पटीने विस्तार या ठिकाणी ग्रामीण भागापर्यंत जिथं बँका गेल्या नव्हत्या तिथं केलेला आहे. मग त्या सरकारी क्षेत्रातील बँका असतील, सार्वजनिक बँका असतील, सहकारी बँका असतील, ग्रामीण बँका असतील किंवा इतर अग्रणी क्षेत्रातल्या बँका असतील, या सर्व बँकांच्या मदतीने वित्तीय समावेशांचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या देशामध्ये राबवला जातो. आपण पाहतो, की अशा प्रकारचा कार्यक्रम का घ्यावा लागला? वित्तीय समावेशन कशामुळे करावं लागलं? आपण पाहतो, की भारतामध्ये मोठ्या फार प्रमाणात दारिद्र्य आहे. आपण पाहतो, की द्विदल अर्थव्यवस्था आहे, शहरी आणि ग्रामीण. शहरी भागातील लोकांचं जीवनमान उच्च आहे, तर ग्रामीण भागातल्या लोकांचं जीवनमान आपण पाहतो, की मागासलेपणा त्यामध्ये दिसून येतो. त्यामध्ये त्यांचं अल्प उत्पन्न आहे आणि अल्प उत्पन्न असल्यामुळे अ, ते त्यांचं या ठिकाणी आपण पाहतो, की आणि बँकिंग विस्तार ग्रामीण भागात न झाल्यामुळे त्यांचा बँकिंग क्षेत्राशी संबंधच आला नाही किंवा त्यांच्यामध्ये तशा प्रकारचा अवेअरनेस नसणे म्हणजे जागृती नसणे. या सगळ्या कारणांमुळे आपण पाहतो, की एक उत्पन्नाचा अभाव, दुसरं आपण पाहतो, की बँकिंग क्षेत्राचा विस्तार त्यांच्यापर्यंत झाला नाही. तिसरं म्हणजे आपण पाहतो, की बँकेत खातं उघडायचं म्हणजे अनेक कागदपत्राची जुळवाजुळव करावी लागते आणि ग्रामीण भागामध्ये बहुतेक दारिद्र्यरेषेखालील म्हणा किंवा ग्रामीण भागातील जनता ही बहुतेक करून आपण पाहतो अशिक्षित आहे आणि मग कागदपत्राची जुळवाजुळव करणे त्यांच्याकडून थोडं कठीणच जातं. त्याचबरोबर जागृतीच्या अभावामुळेही ही लोकं
बँकिंग क्षेत्रामध्ये समाविष्ट झाली नाही. त्याचबरोबर बँकिंग व्यवस्थेवरील अविश्वास आपण पाहतो, की बऱ्याच जुन्या लोकांचा बँकेवर विश्वास नसतो. कधी बुडेल, काय होईल, कधी बंद होईल, मग आपल्या पैशाचं काय? म्हणजे अज्ञानातून अविश्वास अशा प्रकारे आपण पाहतो आणि काही बँकांच्या माध्यमातून तसं ऐकण्यात आलेलं असतं. आपण पाहतो, की सहकार क्षेत्रामध्ये अ, भ्रष्टाचार ज्याला आता या सार्वजनिक बँकांमधील आपण पाहतो, की मोठ्या फार प्रमाणात कर्ज घेऊन कर्जबुडवेगिरी खूप वाढलेली आहे आणि अशा वेळेस मग बँका बंद पडतात की काय? अशा प्रकारची लोकांच्या मनात भीती असते आणि त्या भीतीपोटी लोक बँकेमध्ये खातं ओपन करत नाहीत किंवा बँकिंग सेवांचा लाभ घेत नाहीत. हेही कारण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर आपण पाहतो, की बँकिंग कर्मचाऱ्यांचा आपण पाहतो, की पूर्वग्रह असतो किंवा बँकिंग कर्मचाऱ्यांनी जर लोकांमध्ये बँकेच्या लाभाबद्दल जर चर्चा नाही केली किंवा त्यांना जर तशी सेवा नाही दिली किंवा त्यांना जर तसं सहकार्य नाही केलं, तर आपण पाहतो की लोकं बँकेत येत नाहीत आणि मग त्यांचं वित्तीय समावेशन होत नाही. आपण पाहतो की बरेच लोकं की जे येतील त्यांचंच काम करायचं, जे नाही येत त्यांचं तसं त्यांना कुठलंही मार्गदर्शन नाही जर केलं, तर आपण पाहतो की लोकं बँकेत येऊनही घरी परत जातात. नको बुवा तिथं कोणी बोलत नाही किंवा काही खरं नाही किंवा हे कोणी सहकार्य करत नाही. अशा प्रकारची निगेटिव्ह मत एकदा जर झालं, तर लोक बँकेकडे वळत नाहीत असं आपल्याला दिसून येतं आणि त्याचबरोबर सेवांमधील गुणवत्तेचा अभाव आपण पाहतो की आता टेक्नॉलॉजी यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आली. परंतु 2015च्या पूर्वी किंवा जनधन योजना यायच्या अगोदर बँकिंग क्षेत्र आपलंही तेवढं विकसित झालेलं नव्हतं. आज जे झालेलं आहे तेवढं त्यावेळेस विकसित झालेलं नव्हतं आणि एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पैसे टाकणे किंवा आपण पाहतो की ज्या बँकेत पैसे टाकले त्याच बँकेत जावं लागत होतं पैसे काढायला किंवा आपण पाहतो की त्यावेळेस बँकिंग क्षेत्रही मागासलेलं होतं आणि त्यामुळे बऱ्याच प्रमाणात गैरसोयी लोकांना वाटायच्या की बँकेत पैसा ठेवला तर दिवस-दिवस पैसे मिळत नाहीत किंवा वेळ लागतो किंवा दिवस बुडतो. अशा प्रकारचे विविध कारणांमुळे लोक बँकेकडे वळत नव्हते आणि वित्तीय समावेशन होत नव्हतं. परंतु आपण पाहितलं की बँका ह्या देशाच्या विकासाच्या वाहिन्या असतात आणि बँकांची संख्या जेवढी जास्त आणि बँकेमध्ये जेवढे अकाउंट जास्त, तेवढा देशाचा विकास जलद गतीने होतो. आपण पाहतो की लोकांनी जास्तीत जास्त बँकेच्या माध्यमातून जर व्यवहार केले तर अर्थव्यवस्थेतील काळ्या पैशाचं प्रमाण कमी होतं. त्याचबरोबर मधून जर व्यवहार केले, तर आपण पाहतो की दारिद्र्यावर उपाययोजना करता येते, दारिद्र्य कमी करता येतं, बेकारीवर उपाययोजना करता येते. एखादा एक व्यक्ती बेकार असेल आणि त्यानं जर बँकेत खातं ओपन केलं, तर आपण पाहतो की बेकारांना रोजगार मिळवून देणाऱ्या शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांचा लाभ बँकेत आल्याच्या नंतर त्याला होतील. अशा प्रकारे आपण पाहतो की या वित्तीय समावेशांच्या माध्यमातून दारिद्र्याचं निर्मूलनही आपल्याला करता येतं, गरिबीचं निर्मूलनही करता येतं. आपण पाहतो की जे दारिद्र्य रेषेखालील लोकं आहेत, आपण पाहतो त्यांना शासनाच्या ज्या अन्न, वस्त्र, निवाराच्या बाबतीतल्या योजना आहेत, त्या सगळ्या आता ऑनलाईन झालेल्या आहेत आणि डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यात तशा प्रकारचे अनुदान आता जमा होत आहेत. त्यामुळे वित्तीय समावेशन हे आता कंपल्सरी झालेलं आहे किंवा आता आपण पाहतो की ते आवश्यक झालेलं आहे. पूर्वीच्या काळी आपण पाहतो की या पद्धतीची बँकिंग सिस्टम नव्हती की हँड टू हँड म्हणजे कॅशमध्ये व्यवहार व्हायचा आणि म्हणून 10 लोकांतून कोणाला भेटायचे पैसे आणि कोणाला भेटायचे नाही. अशा प्रकारच्या सरकारी योजनांमध्ये भ्रष्टाचार व्हायचा आणि त्यामुळे लाभार्थी बाजूला राहत होते आणि दुसरे लोकं पैसा खात होते. परंतु आता पाहतो की आता बँकिंग क्षेत्रामध्ये खूप सुधारणा झालेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झालेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतो की आता जे लाभार्थी आहेत त्यांना प्रत्यक्ष लाभ आता त्यांच्या खातं जर बँकेत असेल तर प्रत्यक्ष त्यांच्या खात्यावर आता अनुदान जमा होत आहे किंवा तशा प्रकारची रक्कम जमा होत आहे आणि त्यामुळे आता लोकांचा बँकेवरील विश्वास वाढत आहे किंवा बँकेमधील व्यवहारांची संख्या खूप वाढत आहे, असं आपल्याला दिसून येतं. आता याचं श्रेय बँकेतील गुणवत्तेकडे जातं. परंतु सुरुवातीला हे सगळे कारणं होते, की वित्तीय समावेशन काय केलं? तर वित्तीय समावेशन यासाठी केलं, की अल्प उत्पन्न गटातील लोकांचं बँकेत खातं असावं
त्याचबरोबर मागणीनुसार आपण पाहतो की बँकिंग विस्तार ग्रामीण भागात झाला पाहिजे. कागदपत्र कमी ऑनलाईन आपण पाहतो. आता आधार कार्ड दिलं तर खातं ओपन करता येतं. म्हणजे एवढे कागदपत्रांची संख्या कमी केलेली आहे, असं आपल्याला दिसून येतं. आता जनजागृती आता टीव्हीवर याच्यावर आपण पाहतो की व्याजाचे दर कमी झालेले आहेत. सीनियर सिटिझनसाठी वेगळे, महिलांसाठी वेगळे, बचत गटांसाठी वेगळे, सूक्ष्म लघु उद्योगांसाठी वेगळे व्याजाचे दर आहेत. म्हणजे आपण पाहतो गरजेनुसार लोकांच्या याच्यानुसार, क्षमतेनुसार आता आपण पाहतो, की आणि अल्प, मध्यम, दीर्घकालीन कर्जाची रक्कम कशी आहे त्यावरही बँकेचे वेगवेगळे व्याजदर ठरत आहेत आणि तशा प्रकारच्या सोयी-सवलती आता बँकिंग क्षेत्र मोठ्या फार प्रमाणात देत आहे आणि त्यामुळे आज आपण पाहतो, की वित्तीय समावेशांचे लाभ लोकांना मोठ्या फार प्रमाणात मिळत आहेत आणि या अनुषंगाने विविध पातळीवरचं महत्त्व आपल्याला सांगता येईल, की वित्तीय समावेशांमुळे देशातील दारिद्र्य कमी होण्यास मदत होते. वित्तीय समावेशांमुळे आर्थिक विषमता कमी होण्यास मदत होते. वित्तीय समावेशांमुळे गरिबी दूर होण्यास मदत होते. वित्तीय समावेशांमुळे आपण पाहतो की या ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होत असतात. वित्तीय समावेशांमुळे आपण पाहतो की ग्रामीण भागातील शेती क्षेत्राचा विकास होतो. कारण आपण पाहतो शेतीसाठी मोठ्या फार प्रमाणात बँकिंग क्षेत्राकडून कर्जपुरवठा होतो. शासनाच्या ज्या कृषी विकासाच्या योजना आहेत, ग्रामीण विकासाच्या योजना आहेत, या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल, तर बँक माध्यमातूनच त्या अनुदान किंवा तशा प्रकारचे कर्ज पुरवठा किंवा आर्थिक तरतूद त्यामध्ये होत असते आणि म्हणून आज आपण पाहतो की शेती क्षेत्रामध्येही अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन कर्ज पुरवठ्याची मोठ्या फार प्रमाणात डिमांड होत आहे. त्यामुळे शेतीचं तांत्रिकीकरण वाढलं, शेतीचं आधुनिकीकरण वाढलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आपण पाहतो की उद्योग क्षेत्रामध्ये विशेषतः अ, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांमध्ये बँकिंग वित्तीय समावेशांचा जास्तीत जास्त लाभ लोकांनी घेतलेला आपण पाहतो, की शासनाने आपण पाहतो, की जास्तीत जास्त रोजगार या सूक्ष्म, लघु उद्योगाच्या माध्यमातून आपल्या भारतामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे या उद्योगांच्या विकासासाठी शासन मोठ्या फार प्रमाणात कर्ज पुरवठा करत असतं, सबसिडी देत असतं. भारताच्या जी-डी-पीमध्ये सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रमाचा 31% सहभाग आहे. निर्यातीमध्ये 45% जी-डी-पीचा सहभाग आहे. त्याचबरोबर रोजगारमध्ये 11.1 कोटी लोकांना रोजगार यामध्ये मिळालेला आहे आणि एम-एस-एस-सीची संख्या आपण पाहतो, की 1000 कोटीपर्यंत या ठिकाणी गेलेली आहे, की ही संख्या फार मोठी आहे आणि त्यामुळे देशातील वाढत्या लोकसंख्येला जर रोजगार द्यायचा असेल, त्यांना विकासाच्या संधी उत्पन्न प्राप्त करून द्यायच्या असेल, त्यांच्या क्षमतांचा विकास करायचा असेल, त्यांचं उत्पन्न वाढवायचं असेल, तर त्यांचं वित्तीय समावेशन होणं महत्त्वाचं आहे आणि त्याशिवाय ग्रामीण आणि शहरी भागातील अंतर दूर होणार नाही, त्याशिवाय दारिद्र्य कमी होणार नाही, त्याशिवाय गरिबी कमी होणार नाही, त्याशिवाय शेतातली आपण पाहतो कृषी क्षेत्रातली छुपी बेकारी कमी होणार नाही. त्याशिवाय आपण पाहतो, की लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार नाही. कारण बँक माध्यमातून आपण पाहतो, नुसतं केवळ आपल्या जवळचा पैसा बँकेत ठेवणे हा एक हेतू नाही, तर अनेक प्रकारचे हेतू आहेत. तुम्ही ठेवी ठेवला तर तुम्हाला बँकेतून कर्जही मिळतं आणि सर्व सरकारी योजनांचा लाभही तुम्हाला घेता येतो आणि त्यामुळे वित्तीय समावेशन हे खूप महत्त्वाचं आहे. या अनुषंगाने आपल्याला विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी सांगता येईल. तर अशा प्रकारे वित्तीय समावेशन आणण्याचे मुख्य उद्देश यासाठी होते, की बँकिंग क्षेत्राचा किंवा बँकिंग सेवा सर्वांसाठी वित्तीय सेवांचा लाभ मिळवून देणे हा एक मुख्य हेतू. आता पाहतो, की शासनानं आता 4थी व्यूहरचना आणलेली आहे. 2019 ते 2024 अशा प्रकारची व्यूहरचना किंवा एक धोरण वित्तीय समावेशाचं शासनाने आता जाहीर केलेलं आहे आणि त्यानुसार काही टार्गेट्स त्यांनी व्हिजन समोर ठेवलेलं आहे. ते व्हिजन्स तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो, की या ठिकाणी आपल्याला यामध्ये व्हिजन पाहता येईल. हे पहा 2000 अ, नॅ द नॅशनल स्ट्रॅटेजी फॉर फायनान्शियल इन्क्लुजन 2019-24 फोर्थ व्हिजन ज्याला आपण म्हणूया, की त्याचे मेन ऑब्जेक्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, की अ, या ठिकाणी ही जी पॉलिसी आहे त्याचं म्हणजे विस्तार करणे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने तशा प्रकारची प्रक्रिया या ठिकाणी घडवून आणणे अशा प्रकारचा मूळ उद्देश
म्हणजे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना म्हणजे जास्तीत जास्त लोकांचा वित्तीय क्षेत्रामध्ये समावेश करून घेणे आणि त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देणे, अशा प्रकारचा एक उद्देश समोर ठेवून ही नॅशनल स्ट्रॅटेजी आपण पाहतो 2019 ते 24 ची या ठिकाणी ठरवलेली आहे. आणि याचं व्हिजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं, की अशा प्रकारे सर्वांसाठी वित्तीय सेवांचा लाभ मिळवून देणे, मूलभूत वित्तीय सेवा पुरवणे, कौशल्य विकासातून उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध करून देणे, हा एक व्हिजन असलेला त्यांचा दिसून येतो. त्याचबरोबर वित्तीय साक्षरता आणि शिक्षण, ग्राहक संरक्षण हे सगळे व्हिजन आहेत. हे साइडला जे सर्कलमध्ये दिलेले आहेत, ते सगळे व्हिजन आहेत. हे हे वित्तीय साक्षरता, फायनान्शियल लिटरसी अँड एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, की वित्तीय साक्षरता आणि शिक्षण लोकांमध्ये निर्माण करणे. आपण पाहतो, की वित्तीय साक्षरता ही खूप महत्त्वाची आहे. लोकांना बँकिंगचे उपयोग जर कळाले, तर आपण पाहतो, की बँकेमधून खूप फायदे घेणारे लोकं आहेत. तर त्याचा फायदा आपण पाहतो, की व्यक्ती विकासाला, कौटुंबिक विकासाला झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचं व्हिजन आहे ग्राहक संरक्षण आणि तक्रार निवारण. अ, की बँकेचा लाभ घेत असताना आपण पाहतो, की मोठ्या फार प्रमाणात फसवणूक होते. तर ती फसवणूक होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षित असा मार्ग त्याबद्दल अवेअरनेस निर्माण करणे आणि जर फसवणूक झालीच, तर तशा प्रकारची तक्रार निवारण करणे, अशा प्रकारचं एक व्हिजन त्यांनी ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यानंतर परिणामकारक समन्वय निर्माण करणे, इफेक्टिव्ह कोऑर्डिनेशन ज्याला आपण म्हणतो. तर अशा प्रकारचे हे 7 मुख्य व्हिजन समोर ठेवून ही स्ट्रॅटेजी ठरवलेली आपल्याला दिसून येते. अ, आपण या ठिकाणी वित्तीय समावेशांची अ, कारणे देखील या ठिकाणी पहा इथे दिलेली आहेत. कॉजेस ऑफ फायनान्शियल इन्क्लुजन ही कारणे देखील आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत, की त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे लॅक ऑफ सरप्लस इन्कम म्हणजे म्हणजे त्यांच्याकडे तेवढं उत्पन्नच नसतं. अ, बँकेत येणं, ठेवीच्या रूपात ठेवणं किंवा तशा प्रकारचं किंवा बँक तिथं नसल्यामुळे त्यांना ते गैरसोयीचं वाटतं आणि मग आता वित्तीय समावेशन करायचं असेल, तर त्यांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून देणं हा एक पर्याय आणि तो बँकेच्या माध्यमातून मिळून जातो, असं आपल्याला दिसून येतं, की हे एक कारण आहे वित्तीय समावेशांचं की त्यानंतर दुसरं कारण आहे, की नॉट सुटेबल टू आपण पाहतो कस्टमर्स रिक्वायरमेंट्स आपण पाहतो, की तशा प्रकारचे म्हणजे ग्राहकांच्या मागणीनुसार बँकिंग विस्तार कमी झाल्यामुळे त्यांना गावातच सोयी न मिळाल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी येऊन तशा प्रकारचे ते सुटेबल होत नाहीत. त्या त्रास होतो, त्यांना वेळ जातो आणि ते मग दुर्लक्षित करतात. तशा प्रकारच्या सेवांचा लाभ घेत नाही. हे एक कारण पुढे आलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो, की कागदपत्र वगैरे, वगैरे खूप मोठ्या फार प्रमाणात डॉक्युमेंट लागतात. मग ते कागदपत्र आपल्याकडे नाहीत. जसं की आपण पाहतो मुलांना आपण म्हटलं, की ई फायदा घ्या. मग ई फायदा घ्यायचा असेल तर इन्कम सर्टिफिकेट लागतं. तेही तहसीलदारचं लागतं. ग्रामसेवकाचं पहिलं आणत होते, पण आता तहसीलदारचं लावलं तर बरेच लोकं मग तहसीलमध्ये जायला कंटाळा करतात. म्हणजे प्रत्यक्ष गरीब असूनही केवळ दुर्लक्षितपणामुळे आपण पाहतो, की बरेच लोकं ई लाभ घेत नाहीत बरेच विद्यार्थी. तसंच बँकेमध्येही खूप डॉक्युमेंट लागतात, हे लागतं, ते लागतं आणि अज्ञानामुळे म्हणा, जनजागृती कमी असल्यामुळे म्हणा किंवा दुर्लक्षित स्वभावामुळे म्हणा, की मग बरेच लोकं बँकिंग क्षेत्राकडे वळत नाहीत किंवा तशा प्रकारचं खातं ओपन करत नाहीत. तर हे एक कारण त्यामध्ये आलेला आहे. त्याचबरोबर जनजागृतीचा लॅक ऑफ अवेअरनेस जागृतीच नसते त्याबद्दल, की बँकेची त्यांना वाटतं फक्त बँकेत पैसे ठेवायलाच असतं. पण बँकेत पैसे ठेवण्याबरोबर पैसा तर सुरक्षित ठेवता येतो, त्याच्यावर व्याजही आपल्याला मिळतं उत्पन्नाच्या स्वरूपात. पण सरकारच्या सर्व योजना बँकेच्या माध्यमातून आपण पाहतो, की ह्या राबवल्या जातात. त्याचबरोबर बँकेत वेगवेगळे डिपॉझिट करता येतं. त्याला कालावधीनुसार व्याजदर कमी जास्त मिळतो. त्याचं उत्पन्नाचं साधन करून घेता येतं किंवा ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून आपण पाहतो, की मोठमोठाली खरेदी वगैरे आपण सगळे व्यवहार करू शकतो किंवा शेअर्स मार्केटमध्ये आपण शेअर्स खरेदी करू शकतो किंवा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून वेगवेगळे आपण शेअर्स खरेदी म्हणजे तशा प्रकारच्या फंडामध्ये आपली गुंतवणूक करू शकतो. अशा प्रकारचे इन्कम सोर्सेस देखील बँकेच्या माध्यमातून
असतात आणि म्हणून परंतु याच्याबद्दलची माहिती नसल्यामुळे म्हणून वित्तीय साक्षरता ही खूप महत्त्वाची आहे, की बँकेचं महत्त्व लोकांना पटवून देणे यासाठी हे सगळं आवश्यक आहे. त्याचबरोबर बँकिंग व्यवस्थेवरील अविश्वास लोकांचा आपण पाहतो, की म्हणजे लॅक ऑफ ट्रस्ट इन सिस्टम. बऱ्याच बँका बुडतात, घोटाळे होतात आणि त्यामुळे लोकांना वाटतं, की आपल्या पैशाचं काही खरं नाही. ही बँक बुडाली, लोकांचा पैसा गेला. आपण पाहतो, की पूर्वी बँकेचे 1,00,000 डिपॉझिटला इन्शुरन्स होतं. बँक जरी बुडाली तर 1,00,000 पर्यंत आर-बी-आयच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळत होती. परंतु आता आपण पाहतो, की मोदी गव्हर्नमेंटनं 5,00,000 पर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण दिलेलं आहे. तर अशा प्रकारचे वित्तीय क्षेत्रातील सुधारणा, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा मोठ्या फार प्रमाणात होत आहे. मग हे लोकांना कळालं पाहिजे, की नाही बँकेतला पैसा बुडत नसतो. तर हे हे जोपर्यंत जनजागृती होत नाही, तोपर्यंत लोकं बँकेत येणार नाही किंवा खातं ओपन करणार नाही किंवा बँकिंग सुविधांचा लाभ घेणार नाही. तर अशा प्रकारचा अविश्वास त्यांचा जो आहे तो दूर करणं हे यावरील उपाय आपल्याला सांगता येईल, की अ, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, की बँकिंग सेवांचे उच्च दर आपण पाहतो, की हाय ट्रान्झॅक्शन कॉस्ट आपण पाहतो, की मोठ्या फार प्रमाणात आता इथून पुढे आपण पाहतो एस-एम-एस सर्व्हिस घ्यायची असेल, तर त्याला पैसे लागतात. बँकेतून इकडं-तिकडं पैसे पाठवले, की त्यालाही टॅक्स लागतो. असं प्रत्येक गोष्टीला पैसे ठेवायलाही टॅक्स आणि प्रत्येक गोष्टीला जर पैसे लागत असतील, ए-टी-एमचा वापर करायचा पैसे लागतात. तर असे दर जर ठेवले, तर सर्वसामान्य लोकांना हे दर परवडत नाही. कारण त्यांचं उत्पन्न कमी असतं आणि त्यात जर त्यांचे ₹200-500 कटले, तर ते नको म्हणतात. बँकेचे व्यवहारच करायचे नको म्हणतात आणि त्यामुळे लोकं बँकेपासून दूर जातात. तर हे एक मुख्य कारण आहे, की अ, लोकांमध्ये असे कमी कमी खर्चामध्ये बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे हा त्यावरील उपाय असलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर दुरुस्तपणाचा या ठिकाणी अभाव दिसून येतो. आपण पाहतो, की दूरदृष्टी ज्याला आपण म्हणतो, की बँकिंग सेवांचा लाभ जसं की आपण पाहतो, की आज बँकेच्या माध्यमातून तुम्हाला विदेशात सहज जाता येतं. फॉरेनची करन्सी तुम्हाला चेंज करता येते किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून त्याचा वापर आपण पाहतो, की पैसे नसले तरी तुम्हाला तशा प्रकारे पैसा उपलब्ध होतो. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होतं. अशा प्रकारे बँकिंगचे खूप लाभ असतात. परंतु तशा प्रकारची दृष्टी नसल्यामुळे किंवा त्याबद्दलचा अवेअरनेस नसल्यामुळे लोक बँकिंग सिस्टमच्या बाहेर राहिलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर पुअर क्वालिटी ऑफ सर्व्हिस आपण पाहतो की सुरुवातीला बँकेची सर्व्हिस ही पुअर होती. कारण आपण पाहतो की सगळे व्यवहार हँड टू हँड केले जायचे आणि त्यामुळे फार काही लोकांचा संबंध बँक कर्मचाऱ्यांचा येत नव्हता किंवा चांगले संबंध त्या ठिकाणी नव्हते. बऱ्याच वेळा आपण पाहतो की पहिलं बँकेत कर्ज मागायला दिलं तर गेलं तर कर्जही देत नव्हते आणि ठेवी एवढी ट्रान्सपरन्सी नव्हती. आज जी आपण पाहतो ट्रान्सपरन्सी आलेली आहे. ती तुम्ही घर बसल्या तुमचा डिमांड ड्राफ्ट तयार करू शकता. घर बसल्या बँकेचं अकाउंट ओपन करू शकता. घर बसल्या तुम्ही कर्जाचं ॲप्लिकेशन करू शकता. घर बसल्या एखादा प्रोजेक्टची फाईल तुम्ही बँकेमध्ये कर्जासाठी टाकू शकता. आता तुम्हाला बँकेत जायची गरजच नाही. एवढी आपण पाहतो की बँकेबद्दल आता सगळं टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे आणि त्याचे फायदे आता वित्तीय समावेशातून मोठ्या फार प्रमाणात घेता येतात असं आपल्याला म्हणता येईल. तर ही सगळी कारणे वित्तीय म्हणजे समावेशन न झाल्याचे आपल्याला दिसून येतात, की यामुळे लोकं बँकिंग क्षेत्राच्या बाहेर जात होते. बरोबर आहे. म्हणजे या या कारणांमुळे भारतात लोकांचं म्हणजे लोकांनी बँकेमध्ये खाते ओपन केले नाही. आपण पाहिलं, की कालच आपण आकडा पाहितला, की साधारणपणे 54% लोकांचेच बँकेमध्ये खाते होते आणि साधारणपणे 54% म्हटलं तर राहिलेले 46% लोक मोठी संख्या आहे. आपण पाहतो, की विकसित राष्ट्रांमध्ये 100% वित्तीय समावेशन असतं. परंतु आपल्या देशात 46% लोकं बाहेर आता त्यातली त्यात आपण पाहतो, की यामध्ये विशेष महिलांचं प्रमाण जास्त आहे. आपण पाहतो, की दुर्बल घटकातील लोकांचं बँकेत खातं नसतं. गरीब लोकांचं अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांचं खातं नसतं आणि मग उत्पन्नच नाही तर मग खातं कुठून काढणार? अशा प्रकारची ही कारणे अ, त्यांचं वित्तीय समावेशन न झाल्याचे आपल्याला सांगता येतील, की या कारणांवर जर उपाय केला, आपण जर त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले तर ते बँकेत येतील, खातं ओपन करतील. कारण आपण पाहतो की जनधन योजनेच्या माध्यमातून आपण पाहतो की दुहेरी लाभ शासनाने यामुळे देण्याचा
प्रयत्न केलेला आहे, की जनधन योजनेच्या माध्यमातून एक तर खातं ओपन करायला पैसा लागत नाही आणि दुसरं म्हणजे खातं उघडल्या-उघडल्या म्हणजे 2 इन्शुरन्स त्याला अटॅच केलेले आहेत. पेन्शन स्कीम अटॅच केलेली आहे. त्याचबरोबर आपण पाहतो, की 2 इन्शुरन्स जनधन सुरक्षा विमा योजना आपण पाहतो, की अ, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अशा प्रकारचे 4,00,000चा इन्शुरन्स केवळ ₹342 मध्ये च्या हप्त्यामध्ये या ठिकाणी शासनाने एवढ्या कमी हप्त्यामध्ये इन्शुरन्स आणलेला आहे. त्यामुळे लोकांची फॅमिली ही सेव्ह करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटने केलेला आहे, की आपण पाहतो की फॅमिलीतल्या कर्त्या व्यक्तीचा जर अपघात झाला आणि त्यामध्ये मृत्यू झाला, तर कुटुंब रस्त्यावर येतं. अशा प्रकारचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना एक सुरक्षा कवच या योजनेच्या माध्यमातून मोदी गव्हर्नमेंटनं आपण पाहतो की हे एक चांगलं काम केलेलं आहे. नाहीतर आपण एल-आय-सीचा जर अशा प्रकारचा 4,00,000चा इन्शुरन्स घ्यायला गेलो, तर आपल्याला पर इयर ₹20,000 हप्ता भरावा लागतो. केवळ ₹342 मध्ये अशा प्रकारची स्कीम आणलेली आहे. आपण पाहतो की भारतामध्ये पुरुषांचेच जास्त खाते बँकेत असतात. महिलांचे नावाने बँकेत खाते कमी होते. आता वाढले कारण बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरण होत आहे. त्यामुळे आता महिलांचे आता बँकिंग क्षेत्राशी समावेशन, इन्क्लुजन खूप वाढलेलं आहे. महिला सबलीकरणाच्या अनेक योजना महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी महिलांचं खातं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही वेगवेगळ्या सवलती आता महाविद्यालयामध्ये म्हणजे स्कूल लेव्हलपर्यंत म्हणजे यू-जी टू म्हणजे नर्सरी टू पी-जीपर्यंत आपण पाहतो, की सगळ्या स्कॉलरशिप वगैरे त्यासाठी आता बँक खातं असणं हे कंपल्सरी केलेलं आहे आणि त्यामुळे वित्तीय समावेशांची आता संख्या वाढलेली. परंतु पूर्वी आपण पाहतो, की 2014च्या पूर्वी अशी अवस्था होती, की महिलांचं तर बँकेत खातं असणं म्हणजे फार दुर्मिळ गोष्ट होती आणि कुटुंबातल्या म्हणजे म्हणजे 50 कुटुंबात एका व्यक्तीचं खातं असेल, अशा प्रकारची दुर्मिळ अवस्था होती. परंतु जनधन योजनेच्या माध्यमातून, बचत गटाच्या माध्यमातून, अ, वेगवेगळ्या शासनाच्या ग्रामीण विकासाच्या योजनांच्या माध्यमातून, आपण सहकार क्षेत्राच्या माध्यमातून, ग्रामीण बँकेच्या माध्यमातून, सरकारी बँकांच्या माध्यमातून यांचा विस्तार करून किंवा त्यांच्या माध्यमातून जनजागृती करून अशा प्रकारे वित्तीय समावेशन करण्याचं कार्य शासनाने हाती घेतलेलं आहे आणि त्यामध्ये यश मिळालेलं आहे. रेकॉर्ड ब्रेक असं आपण पाहतो, की खाते ओपनिंग या जनधन योजनेच्या माध्यमातून झालेली आपल्याला दिसून येते, की सुरुवातीला ही कारणं होती, की लोकं बँकिंग सेवा क्षेत्राच्या बाहेर होते या कारणांमुळे. आता यावर उपाययोजना गव्हर्नमेंटने केल्यामुळे अ, आपण पाहतो, की वित्तीय समावेशन वाढलेलं आहे. लोकांच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे. त्याचबरोबर लोकांना सुटेबल अशी बँकिंग सेवा केंद्र आपण पाहतो, की या ठिकाणी साधारणपणे 1,26,00,000 बँक मित्र सेवा देणारी केंद्र ग्रामीण भागात शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर 3 ते 4 पटीने शाखांचा विस्तारही केलेला आहे आणि त्यामुळे आता सुटेबल आपल्याच गावात जर बँक असेल किंवा तशा प्रकारचं केंद्र असेल, तर सेवा केंद्र असेल, तर आपण पाहतो की जास्तीत जास्त लोकं त्याचे लाभार्थी होतील आणि वित्तीय समावेशन वाढेल. त्याचबरोबर कमीत कमी कागदपत्रांचा वापर आता होत आहे. बघा आधार कार्ड नुसतं आणलं तर तुम्हाला खातं ओपन कोणतंही करता येतं. म्हणजे आधार कार्डवर सगळ्या गोष्टी आता होत आहेत. त्यामुळे आता कागदपत्रही कमी केल्यामुळे वित्तीय समावेशांची संख्या वाढलेली आहे. त्याचबरोबर लोकांमध्ये आता जनजागृती केलेली आहे. तुम्हाला घरकुल पाहिजे, खातं ओपन करा. तुम्हाला राशन पाहिजे, खातं ओपन करा. तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा, खातं ओपन करा. अशा प्रकारे लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करून आपल्याच गावात जर केंद्र असेल किंवा तशा प्रकारची ब्रांच असेल, तर तिथं लोकं येतात. बरेच लोकं दुसऱ्या ठिकाणी जायला भितात. तशा प्रकारचं दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे वित्तीय समावेशन होत नाही. परंतु अशा प्रकारे सेवा जर त्यांना त्यांच्याच गावात जर दिल्या, तर वित्तीय समावेशांची संख्या वाढू शकते. त्याचबरोबर अ, आज आपण पाहतो की बँकिंग क्षेत्रावर लोकांचा विश्वास वाढत आहे. कारण तशा प्रकारे शासनानं ग्राहकांना संरक्षण आणि तक्रार निवारण केंद्र स्थापन केलेली आहेत आणि ए-टी-एमच्या माध्यमातून आपण पाहतो एखाद्या वेळेस आपण पाहतो सगळा व्यवहार होतो, परंतु पैसेच येत नाही. आपल्याला वाटतं आता पैसे गेले की काय? परंतु ते पैसे लगेच आपल्याला 24 तासात आपल्या अकाउंटवर परत जमा होतात. अशा प्रकारचा मेसेज आला की आपल्या चेहऱ्यावर आनंद मिळतो. अशा प्रकारचं आणि नाही जर जमा झाले, तर बँक तशा प्रकारचे जमा करून देण्याची ही रिस्पॉन्सिबिलिटी घेते, जबाबदारी घेते आणि त्यामुळे पैसा कुठेही जात नाही.
शासनाने आता वरचेवर नवीन कायदे आणलेले आहेत, सिस्टम आणलेले आहेत, तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. त्यामुळे बँकेत आता फसवणूक बँकेच्या माध्यमातून काही काळजी जर घेतली तर फसवणूक होत नाही आणि आपण पाहतो की त्यामुळे लोकांचा आता हळू बँकेकडे विश्वास वाढत आहे. त्याचबरोबर अ, म्हणजे ट्रान्झॅक्शन कॉस्ट देखील आता कमी केलेली आहे. आपण पाहतो की अ, म्हणजे जनधन योजनेत तर म्हणजे तुम्ही खात्यावर पैसे ठेवले काय, नाही ठेवले काय, कुठल्याही प्रकारचं शुल्क त्यामध्ये लागत नाही आणि इतरही खात्यांना त्यांनी आता कमी रकमेमध्ये बँकिंग सेवा देण्याचं सुरुवात केलेली आहे, जे की सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणात पैसे लागत होते. त्याचबरोबर आता बँकिंग सिस्टम ही क्वालिटीची झालेली आहे. कोर बँकिंग झालेली आहे, ऑनलाईन बँकिंग झालेली आहे, इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग अशा वेगवेगळ्या तुम्हाला चेकच्या माध्यमातून पैसे उचलता येतात, देता येतात. एन-ई-एफ-टी, आर-टी-जी-एस असे आपण पाहतो, की जेव्हा नोटबंदी आपल्या देशामध्ये 8 नोव्हेंबर 2016ला जेव्हा मोदी गव्हर्नमेंटनं केली, तेव्हापासून आपण पाहतो, की ऑनलाईन ट्रान्झॅक्शन खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्याची संख्या 5 ते 10 पटीने वाढलेली आहे. तर अशा प्रकारचे क्रांतिकारी बदल अ, बँकिंग क्षेत्रामध्ये फायनान्शियल इन्क्लुजनच्या या धोरणामुळे म्हणा, स्ट्रॅटेजीमुळे म्हणा, या ठिकाणी आपल्या देशात घडून आलेला आपल्याला दिसून येतो. अ, तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात त्याबद्दल आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.